आधी गुलाबजामुनची रेसिपी शेअर करते। 1 किलो खवा चाळणीने असा खासून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये ज्या गाठी वगैरे असतात त्या निघून जातात। एका पातेल्यामध्ये मी 2 तांबे पाणी टाकलंय, त्यामध्ये 7 फुलपात्रे टाकलेले आहेत, ते वितळून घ्यायचे छान। तुम्ही त्यामध्ये इलायची आणि केशरचा फ्लेवर पण टाकू शकता। आईंनी पिवळा भात केला होता तर मग पिवळा भात खाल्ला आम्ही। आणि त्यानंतर 1 किलो खवा, त्यामध्ये 1 वाटी मैदा आणि थोडा सोडा टाकून छान असं पीठ भिजवून घेतलं, 2 मिनिटं ठेवलं आणि त्यानंतर त्याचे छान असे छोटे छोटे गोळे केले। आणि पहिले तेल ना फुल गॅसवर तापून घेतलं आणि मीडियम गॅसवर सगळे छोटे छोटे जे केले होते गुलाबजामुन ते तळून घेतले। अर्ध्या तासानंतरची वाटी आहे ही, मी तुम्हाला फोडून पण दाखवते। त्यामध्ये काहीच गाठी वगैरे झाल्या नाही, एकदम भिजलेत झालेत असे गुलाबजामुन झालेत आमचे। आणि त्यांचा किस्सा सांगायचं म्हणलं, ते दोघं जण पहिल्यापासूनच एकाच ताटामध्ये जेवता, असं नाही की आजच जेवता म्हणून। आणि मला या घरात येऊन 5 वर्ष झाली आहे, पण अजून कधी मला त्यांचे भांडणं